पण त्या पद्धतीने जगला तर. आपण त्या पद्धतीने जगतच नाही, फार अवघड करून ठेवलाय आपण, फार अवघड करून ठेवला मायबाप. ऐका ना, पुढे ऐका ना जरा. शिवमहापुराणाच्या श्लोकावर, त्या शब्दावर, त्या वाक्यावर, त्या चरित्रावर जरा विश्वास ठेवा. नुसतं नळी फुंकले सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. नुसतं साधनाच्या पाठीमागं लागू नका मायबाप. भ्रमित होऊ नका, दुःखित होऊ नका. ऐका ना माझ्या भगवान शंकर, हे शब्द, हे उच्चार आहेत, त्याचे विचार आहेत आपले विषय. काय सोपं सांगितलं की ज्यांना जर वेळ नसेल ना ऐकायला, फार व्याप आहे, त्या व्यापामुळे कथा श्रवण होत नाहीये. मायबाप त्यांच्या करता सुद्धा सुंदर पर्याय माझ्या भोलेनाथानं काढला. सुंदर पर्याय. काय पर्याय ऐका. मुहूर्तम वा तदर्थं वा तदर्थं वा क्षणं वा ये शृण्वन्ति पुराणं तन्न तेषा दुर्गति भवेत. वाह वाह वाह, क्या बात है, सुंदर. ऐका मायबाप, काय गोड आहे, काय गोड आहे. अरे ज्याच्याकडे वेळच नाहीये शिवमहापुराण कथा ऐकायला, वेळच नाहीये. महाराज, जर आम्ही 7 दिवस नाही पण 6 दिवस आलो तर चालत नाही का? शिवमहापुराण सांगता, अरे चालतंय ना. ज्याच्याकडे 6 दिवस नाहीये मग 5 दिवस, अरे चालतंय. ज्याच्याकडे 5 दिवस वेळ नाही, निदान 4 दिवस तरी आहे. ज्याच्याकडे 4 दिवसही वेळ नाही, 3 दिवस तरी आहे. अरे 3 दिवसही नाही हो महाराज, खूप व्याप आहे. हा, आमच्याकडे सगळ्या गावाची एजन्सी आहे, बरोबर का बनसले साहेब? खूप व्याप आहे, खूप व्याप आहे, नाही येणं होत. काय करावं, दुर्दैव आमचं. अरे हरकत नाही आहे, 2 दिवस तरी, 2च दिवस आहे महाराज. नाही हो, 2 दिवस सुद्धा वेळ भेटत नाहीये आम्हाला. काय करावं? अरे 1 दिवस आहे, बाद झालं 1 दिवस. प्रयत्न करतो पण शक्यतो 1 दिवस सुद्धा नाही मिळू शकत. 1 दिवस सुद्धा नाहीये. पुढे शिवमहापुराण सांगताय, नाही तुला 7 दिवस भेटले हरकत नाही, नाही तुला 6 दिवस भेटले, अरे हरकत नाही रे, चिंता करू नको, टेन्शन घेऊ नको. नाही तुला 5 दिवस भेटले ना, काही हरकत नाहीये, काळजी करू नको. नाही तुला 4 दिवस भेटले, काळजी करू नको रे. नाही 3 दिवस भेटले, काही हरकत नाहीये. 2 दिवस भेटले, काही हरकत नाहीये. 1 दिवस भेटला, अरे काही हरकत नाही. 1 तास, काही हरकत नाहीये. अरे 10 मिनिटं, काही हरकत नाही. 1 मिनिट, काही हरकत नाही. शिवमहापुराण सांगतं 10 मिनिट जाऊ दे रे, तू जर त्या ठिकाणी 1 मुहूर्त, 1 क्षणही आला तरी तुझं कल्याण आहे. अरे तू चलता चलता, मंडपच्या गेट समोरून चलता चलताही तुझ्या कानावर जर त्या ठिकाणी शिवकथा पडली ना, तरी तुझा उद्धार आहे. चलता चलता रे. अरे घरी बसल्या बसल्या सहज नमः शिवाय हा मंत्रही जर तुझ्या कानावर पडला तरी तुझा उद्धार आहे. ही शिवमहापुराण कथा आहे.